जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जय महाराष्ट्र। कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे, ढोंग। भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला। सगळा पैशांचा खेळ। आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर हेच भाजपवाले। हिंदुत्व ही काही तुमची खासगी मालमत्ता नाही। अरे हिंदूंमध्ये भांडणं लावली जात आहे, जाती पोट जातीत मारामाऱ्या लावून मजा बघताय। पण एक गोष्ट ठासून सांगतो, तुमचे 100 बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही। लोकसभा निवडणुकीत विजय आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 16 एप्रिल रोजी नाशिकच्या दौऱ्यावर जात आहे। नाशिक म्हणजे शिवसेनेचा बालकिल्ला। मग याच पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। नेते पदाधिकारी यांच्या बैठकाचे सत्र सुरू आहे। तसेच हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कडक आवाजात गाजलेला टीजर सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि याच टीजरने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जय महाराष्ट्र। आज तुफान गर्दी दिसते। अरे नाशिक म्हटल्यानंतर गर्दी उसळणारच। नाशिक आणि शिवसेनेचं नातं ते आहे आणि ते राहणारच। या टीजर मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील निवडक क्षणचित्र आणि त्याबरोबरच आजच्या राजकारणावर असलेलं त्यांचं भाषण पुन्हा एकदा ऐकायला मिळालेलं आहे, तेही कडक आणि बिनधास्त शब्दात। कमळाबाई म्हणजे ढोंग आहे, ढोंग। भाजपाला महाराष्ट्र काय, अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला। सगळा पैशाचा खेळ। आज हिंदुत्वाचे खरे मार्गरे कोणी असतील तर हेच ते भाजपवाले। हिंदुत्व ही काही तुमची खासगी मालमत्ता नाही। हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा अधिकार कोणीच नाकारू शकत नाही। पण आज हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा डाव रंगतोय। जाती धर्माच्या नावावर समाजात विष कालवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यालाच बाळासाहेबांच्या या आवाजातून कडक इशारा मिळतोय। आणि पुन्हा एक गोष्ट ठासून सांगतोय, तुमचे 100 बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही, असंही बाळासाहेबांनी व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे। 16 एप्रिल 2025 रोजी बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत मनोहर गार्डन नाशिक येथे होणाऱ्या या एक दिवसीय शिबिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शहर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहे। या शिबिराचं उद्दिष्ट केवळ भाषण किंवा घोषणापुरतं मर्यादित नाही। लोकसभा निवडणुकीत आलेल्या धक्कादायक निकालामुळे कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता तो दूर करून आगामी स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुकांसाठी शक्तिशाली रणशिंग फुंकणं हे आहे या निर्धार शिबिराचं खरं स्वरूप। संजय राऊत सध्या नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। ते स्वतः या शिबिराच्या तयारीचं नेतृत्व करत आहेत। पक्षाचे नेते, जिल्हा प्रमुख, महिला आघाडी, युवक सेना सर्व स्तरावर बैठका सुरू आहेत। शहरातील शिवसेनेच्या शाखांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे। हे शिबिर म्हणजे नव्या लढाईची सुरुवात आहे आणि या लढाईची प्रेरणा आहे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व। शिवसेना कोणाच्या बापाची नाही। शिवसेना म्हणजे चळवळ, शिवसेना म्हणजे स्वाभिमान, शिवसेना म्हणजे निष्ठा आणि संघर्ष। राजकीय पक्ष, त्यांचे गट, युती आणि वादविवाद हे सगळं बाजूला ठेवलं तरी बाळासाहेबांचा आवाज अजूनही लोकांच्या काळजात धडकतोय। त्यांचा संदेश थेट, स्पष्ट आणि ठाम। नाशिक जिल्हा निर्धार शिबिर, एक नवीन दिशा, एक नव्या महाराष्ट्राची चाहूल। या निर्धारामुळे सामील व्हा, कारण ही लढाई आहे विचारांची आणि विचार कधीच मरत नाहीत असं त्यांनी म्हटलंय। मात्र आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हा टीजर दाखवून भाजपाच्या विरोधात कोणता प्लॅन करतात किंवा उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे पाहावं लागणार आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।